नमस्कार मित्रांनो, अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचा म्हणजेच कर्मयोगाचा 28वा श्लोक. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. हे महाबाहो अर्जुना, तत्ववेत्ता पुरुष गुण आणि कर्म यांच्यातील संबंध जाणून घेतो. इंद्रियांच्या द्वारे सर्व गुणच इंद्रिय तृप्तीच्या गुणांमध्ये वावरत असतात हे जाणून घेऊन तो कधीच कर्तृत्वाभिमान धरत नाही. या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की खरं तर सर्व प्रकारची कर्म ही प्रकृतीच्या 3 गुणांच्या मार्फत केली जातात, पण अहंकारामुळं मोहित झालेला जीवात्मा आपणच सर्व कर्मांचा कर्ता आहोत असं मानतो. आता या श्लोकात ते गुण आणि कर्म यांच्यातील संबंध कसा आहे आणि तो जाणल्यामुळं तत्ववेत्ते पुरुष अहंकार कसा सोडून देतात याचं वर्णन करतात. आपलं शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय हे जसे प्रकृतीच्या 3 गुणांनी बनलेले आहेत, तसंच सर्व पदार्थ, इंद्रियांचे विषय हे देखील त्याच 3 गुणांनी बनलेले आहेत. हे सर्व मिळून एक गुणविभाग मानला जातो. आपल्या शरीरामध्ये आणि इंद्रियांच्या द्वारे जी कर्म केली जातात ती देखील या 3 गुणांच्या मुळेच केली जातात. या सर्व कर्मांचा मिळून एक कर्मविभाग होतो. म्हणजेच हे दोन्ही जे गुणविभाग आणि कर्मविभाग हे प्रकृतीच्या 3 गुणांमुळे साध्य होतात. हे सर्व परिवर्तनशील आहेत. शरीर, पदार्थ, इंद्रियांचे विषय हे निर्माण होतात आणि अंत पावतात. कर्म ही सुरू होतात आणि संपन्न होतात. थोडक्यात हे सर्व नाशवंत आहे, परिवर्तनशील आहे. पण आपलं चैतन्य, आत्मा, तो मात्र अविनाशी आहे, अनादी आहे, अनंत आहे आणि सर्वव्यापी अशा परमात्म्याशी जोडलेला आहे. तसंच तो निर्विकार आहे. गुणांपासून आणि कर्मांपासून तो अलिप्त आहे. आपण जे माझं शरीर, माझं मन, माझी बुद्धी असं म्हणत असतो ते सर्व फक्त आपल्या या एका जन्मापुरतं आपल्याला लाभलेलं असतं. पण आत्म्याला मात्र जन्मही नाही आणि अंतही नाही. आपला अहंकार मात्र त्याला आपल्या शरीराशी, मनाशी, बुद्धीशी जखडून ठेवतो. त्यामुळे अज्ञानी लोक कर्मबंधनात बांधले जातात. हा अहंकार जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत जीवात्म्याचा परमेश्वराशी योग साध्य होणार नाही. पण जो हे सर्व जाणतो आणि त्याप्रमाणे राहतो, वागतो, बोलतो, तो खरा तत्ववेत्ता. त्यानं अहंकाराचा त्याग केलेला असतो. हे समजावून सांगताना संत ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देऊन म्हणतात, ते देहाभिमानू सांडुनी गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही. म्हणजे हे तत्ववित्त लोक आपला देहाभिमान सोडतात
गुण आणि कर्म यांच्यातील संबंध जाणून घेतात आणि उदासीन वृत्तीनं केवळ देहामध्ये साक्षीभूत होऊन राहतात. ते कधीच कर्तृत्वाभिमान धरत नाहीत. म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधा नातळती, जैसा का भूतचेष्टा गभस्ती घेपवेना. म्हणजे ज्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांचे चांगले आणि वाईट व्यवहार सूर्यप्रकाशात होत असतात, पण त्यापासून सूर्य मात्र अलिप्त असतो, त्याचप्रमाणे हे देहधारी असले तरी ते कर्मबंधनात अडकून राहत नाहीत. सूर्याचा प्रकाश, त्याचे किरण हे त्याच्यापासून निर्माण होतात. तसंच जीवात्मा हा परमात्म्याचाच अंश आहे. तो सर्व कर्मांपासून आणि गुणांपासून अलिप्त आहे. तो कर्म करतही नाही आणि त्यांच्या बंधनात अडकूनही राहत नाही. ज्ञानी पुरुष हे सर्व उत्तम प्रकारे जाणतात. मित्रांनो, हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. मित्रांनो, पुढच्या श्लोकांचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड, मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.